येस. ओके. सो आपण जे बघतो आहोत की भगवंत कसे या सगळ्या भौतिक सृष्टीचे निर्माते आहेत. ठीक आहे. भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही सृष्टींचे निर्माते भगवंतच आहेत, हे जाणून घ्या. आता कृष्ण कसे स्वतःला विस्तार करतात. त्या कृष्णाचा पहिला विस्तार, आता तुम्ही तुमचा चार्ट समोर ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, ज्याने तो लिहिला आहे तो एक 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 गोष्ट. तर कृष्ण हे आदि पुरुष आहेत. ओके नाही, त्यांच्या आधी कुणीच नव्हतं, त्यांच्या नंतरही कुणीच नाहीये. भगवंत आहेत ना. आपलं जसं काय भगवंत काय म्हणतात, जीवाच्या आधी पण मी आहे, मध्ये पण मी आहे आणि नंतर देखील मी आहे. का बरं असं भगवंत म्हणतात? तर कृष्ण आदि पुरुष आहेत आणि कृष्ण स्वतःला प्रथम विस्तार करतात ते असतं बलरामजींच्या रूपामध्ये. आता बलरामजींचा जो हा विस्तार आहे तो केवळ आणि केवळ भगवंतांची सेवा करण्यासाठी आणि भगवंतांच्या सखा, भगवंतांच्या नित्य पार्षद, भगवंतांच्या जवळ सानिध्य, बलरामजी भगवंतांना आनंद देण्यासाठी पहिला विस्तार आहे हा. सो दिस बलराम इज म्हणजे ते काय म्हणू शकतो की आदि बलदेव जे आहे ते की कृष्णाच्या सतत सानिध्यामध्ये असतात. एक क्षण देखील बलरामजी भगवंतांना सोडत नाही, एक क्षण देखील नाही कुठल्याही अवतारामध्ये. तर ते झाले बलरामजी. म्हणून हे बलरामजी काय करतात, मग ते स्वतःला पुन्हा विस्तारित करतात. चतुर्व्यूह त्याला काय म्हणायचं, प्रथम चतुर्व्यूह, जिथे तुम्ही लिहिला असेल चार्ट तिथे लिहून घ्या, प्रथम चतुर्व्यूह. ओके. सो दॅट इज द फर्स्ट क्वाड्रपल. फर्स्ट क्वाड्रपल आपण असं म्हणू. क्वाड्रपल का बरं, कारण ते 4 आहेत म्हणून. दॅट इज फर्स्ट क्वाड्रपल किंवा प्रथम चतुर्व्यूह. कोणते कोणते आहेत? वासुदेव, वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न असे आहेत. ओके. ह्या 4 रूपांमध्ये बलरामजी स्वतःला विस्तारित करतात. बलरामजी स्वतःला पूर्ण या 4 रूपांमध्ये विस्तारित करतात. त्यापैकी जे संकर्षण आहे, ज्यांना आपण आदि संकर्षण असं म्हणू शकतो. ओके नाही, आता तुम्ही जिथे चार्ट काढला तिथे लक्षात घ्या, त्यांच्यापासून नारायण यांची उत्पत्ती होते. आता तुम्ही म्हणताल की बलरामजी एवढ्या सगळ्या रूपांमध्ये स्वतःला का विस्तारित करतात आणि मग त्यांच्यापासून नारायण येतात आणि नारायणांपासून सगळा विस्तारित होतो. तर तुम्ही हे लक्षात घ्या, आध्यात्मिक जग आणि भौतिक जग हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत. आपण आपल्याला बघूया की आध्यात्मिक जगाची निर्मिती कशी होते. आता हे जे नारायण आहेत ना, ते मग स्वतःला पुन्हा 4 रूपांमध्ये विस्तारित करतात. ते कोणते? अनिरुद्ध, वासुदेव, संकर्षण आणि प्रद्युम्न. ह्याला काय म्हणतात? द्वितीय चतुर्व्यूह किंवा सेकंड क्वाड्रपल. द्वितीय चतुर्व्यूह, सेकंड क्वाड्रपल असं म्हटलं जातं. आणि आता या संकर्षणांपासून कोणाची निर्मिती होती आहे किंवा कोणाचा एक्सपान्शन होत आहे? कर्णोदक शाही विष्णू, ज्यांना म्हणतात महाविष्णू. तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक बॉर्डर दोघांमध्ये काढू शकता, कारण की हे जे कर्णोदक शाही विष्णू आहे, इथून तुमचं भौतिक जगाची निर्मिती सुरू होती. ह्याच्यावरचं जे होतं ते आध्यात्मिक जग होतं इथून. ओके नाही. सो पुरुष अवतार, आता तुम्ही एकदम शांतपणे हे सगळ्या गोष्टी ऐका. हे जे सुरू झालेलं आहे तिथे तुम्ही एक बॉर्डर लाईन काढू शकता. दिस इज नाउ द एक्सपान्शन ऑफ मटेरियल वर्ल्ड. आधीचं जग हे आध्यात्मिक जग होतं बलरामजींपासून इथपर्यंत. म्हणून प्रथम जो आहे महाविष्णू, महाविष्णू कर्णोदक शाही विष्णू, हे जे आहे ते प्रथम पुरुष अवतार आहेत. लक्षात घ्या, हे प्रथम पुरुष अवतार आहेत. अवतार, अवतार या शब्दाचा इंग्लिश मध्ये अर्थ होऊ शकतो वन हू डिसेंड्स, जो आपल्यासाठी होतो, भौतिक जगासाठी होतो, तो अवतार. अवतार या शब्दाचा अर्थ शब्दशः इंग्लिश मध्ये प्रभुपादांनी सांगितलेला आहे वन हू डिसेंड्स, म्हणजे जो खाली येतात आपल्यासाठी, भौतिक जगामध्ये येतात. बरोबर आहे. तर अवतार हे भौतिक जगापासून सुरुवात होतात. इथून हे पुरुष अवतार आहेत. तर किती आहेत पुरुष अवतार? 3 आहेत पुरुष अवतार. कायम लक्षात ठेवा. किती पुरुष अवतार आहेत? 3 आहेत. कोणते आहेत 3 पुरुष अवतार? सांगा कोणी?
कर्णोदकशाही विष्णू, हा गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू. हरी बोल रुपाली माताजी, हरी बोल. 3 विष्णू ज्याला कळाले तो मुक्त असं म्हणतात शास्त्र. हे 3 विष्णू, हे पुरुषावतार, हे 3 विष्णू ज्याला कळते तो मुक्त जीव आहे असं शास्त्र सांगतं. सो वी आर ऑलरेडी लिबरेटेड. हरी बोल. कारण हे खूप अवघड आहे. तुम्ही बाहेरच्या जगात जाऊन सांगा या गोष्टी, नोबडी नोज, नोबडी बिलीव्स, असा प्रकार आहे. परंतु हे शास्त्र आहे, आपलं शास्त्र सांगतंय आपल्याला. सो फर्स्ट पुरुष अवतार इज कर्णोदक शाही विष्णू किंवा महाविष्णू. ओके नाही? तर हे काय करतात, हे फक्त छान कारण सागरावरती पहुडलेले असतात. भागवतमचा वरती त्यांचं छान चित्र दिलेलं आहे. आहेत ना, चतुर्भुज आहेत आणि अगदी निद्रा, योग निद्रेमध्ये स्थित असतात आणि त्यांच्या श्वासावाटे ही ब्रह्मांड बाहेर पडतात. कोणती ब्रह्मांड? भौतिक ब्रह्मांड. आता इथे लक्षात घ्या, जिथं महाविष्णू आलं म्हणून मी म्हटलं एक लाईन अशी डॉटेड लाईन करा तुम्ही. की वरचा जो भाग आहे तो आध्यात्मिक जग, खालचा जे भाग आहे ते भौतिक जग. जिथून पासून पुरुषावतार सुरू होतो तिथून सगळी भौतिक जगाची निर्मिती होतीये बरं का. तर भगवंत बघा तुम्ही, आपण बघतो की शुद्ध सत्व आहेत भगवंत, ते आपल्यासाठी या भौतिक जगामध्ये येत आहेत महाविष्णूंच्या रूपामध्ये. त्याच्यासाठी आपल्यासाठी ते भौतिक जगाची निर्मिती करतात. नाहीतर काय गरज होती? 3/4 इज ऑलरेडी आध्यात्मिक जग. किती आहे आध्यात्मिक जग? 3/4 आहे. 1/4, ओनली 1/4 भौतिक जग आहे. म्हणजे काय? ऑलरेडी सो मेनी जीवास आर ऑलरेडी लिव्हिंग हॅपीली विथ कृष्णा. बट वी रिबेलियस जीवास, आपण आपल्यासारखे रिबेल करणारे जीव आहेत ना, ज्यांना भौतिक जग पाहिजे म्हणून भगवंतांना निर्मिती करावी लागते. कृष्णा डोंट वॉन्ट, आपल्याला पाहिजे. भगवंतांना नाही वाटत आपण भौतिक जगामध्ये जावं, दुःखाला अशाश्वतम सारख्या ठिकाणी जावं. आपल्याला वाटतं मला कृष्णापासून सेपरेटली एन्जॉय करायचंय. सो लाईक अ लव्हिंग फादर, ठीक आहे बाबा, घे तुझ्या मनासारखं म्हणून भगवंत निर्मिती करतात. बरं, निर्माण करून शांत नाही बसत ना, पुन्हा 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 येतात आठवण करून देण्यासाठी आणि प्रत्येक क्षणी आपल्या सोबत आहेत परमात्मा रूपाने. ओके नाही? म्हणजे त्यांनी आपल्याला ढकलून नाही दिलं भौतिक जगामध्ये, जा तुझी इच्छा आहे ना भौतिक जगात जा, काय एन्जॉय करायचं ते करून घे, तुलाच कळेल की तिथं काय एन्जॉयमेंट नाही, येशील माझ्याकडे परत. असे नाहीये कृष्ण. कृष्ण प्रत्येक क्षणी बरोबर आहेत आपल्या. हा, पण कृष्ण डायरेक्टली नाही आहेत, ते त्यांचा विस्तार रूपाने जे बलरामजींपासून सुरू होतात. सो प्रथम पुरुष अवतार इज महाविष्णू, कर्णोदकशाही विष्णू, राईट. त्यांच्यापासून ते आता तुम्ही म्हणतात की ब्रह्मांड तर केवढी आहेत, ब्रह्मांड केवढी आहे. सी, इफ यू सी द गॅलेक्सी, आपलं आपण जर गॅलेक्सी कडे बघितलं तर इवन द सायंटिस्ट डोंट नो त्याच्यामध्ये काय आहे. किती माहिती आतापर्यंत या आपल्या ते काय पहिली जी गॅलेक्सी म्हणतात ना ते लोक, त्याच्यामध्ये किती माहिती आहे सायंटिस्टला? नॉट इवन 1%, नॉट इवन 1% नॉलेज दे हॅव. त्यांना असं वाटतं, त्यांना शोध लागला की जसं आपल्याकडे सूर्य आहे तसे अनंत सूर्य आहेत, अजून जास्त आहेत बघ. तर त्यांना वाटतं की भरपूर मोठी डिस्कवरी केली. नो, हे सगळं आपल्या शास्त्रामध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे. ते त्यांच्या प्रयत्नांनी रिडिस्कवर करतात या गोष्टींना. हे सगळं आहे ऑलरेडी आपल्या शास्त्रांमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. सो आणि ह्या सगळ्यांचे जे निर्माते आहेत ते महाविष्णू आहेत, जे आपल्या शक्तीच्या बुद्धीच्या परे आहे या गोष्टी. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला शास्त्रांचा आधार घ्यावा लागतो समजून घेण्यासाठी. ठीक आहे. आपण आता शास्त्रांमध्ये काय सांगितलंय? महाविष्णूंच्या प्रत्येक श्वासावाटे ती ब्रह्मांड बाहेर पडतात. ब्रह्मांड तर एवढी आहेत, ब्रह्माचं अंड, ब्रह्म अंड, तुम्ही विचार करा केवढी आहे ती. ओके नाही? मग कसं जाणू शकतो? मग आपल्याला वाटत कर्णोदकशाही विष्णूच्या श्वासावाटे ती बाहेर पडतात, कसं काय? तर श्वासामध्ये जेव्हा ती बाहेर पडतात तेव्हा ती बीज रूपामध्ये असतात, सीड फॉर्म मध्ये ती बाहेर पडतात, मग ती स्वतःला विस्तारित करतात. तर तुम्ही जस्ट इमॅजिन करा, डोळ्यासमोर आणा, छान असे महाविष्णू पहुडलेले आहेत, त्यांच्या श्वासावाटे ती ब्रह्मांड बाहेर पडतात, बीज रूपाने पडतात. टेक अ सीड इन कन्सिडरेशन, मोहरीचा दाणा अगदी, आणि मग ते स्वतःला विस्तारित करतात ब्रह्मांड. अशी अनंत ब्रह्मांडांचे ते नायक आहेत. कोण आहेत? विष्णू, महाविष्णू, ज्यांना आपण नारायण असं देखील म्हणतो, श्रीमन नारायण हे असं म्हणतो. ठीक आहे.
तर त्याच्यामुळे ब्रह्मांड ती कोण कार्य करतात, क्रिएट करतात, तर कर्णोदकशाही विष्णू करतात. हे सगळं का जाणून घ्यायचंय? वाय वी नीड टू नो ऑल दिस थिंग्स ना. आपल्याला कशाला पाहिजे? आपल्याला कृष्ण कळाले, कृष्णाची भक्ती कळाली, बस झालं? नाही, वी शुड नो दिस. कारण काय, प्रभुपाद अनेक ठिकाणी ह्याचं विस्तृतरित्या हे करतात. कारण काय, आपल्याला कळायला पाहिजे हु इज द सोर्स ऑफ नारायण. नारायणांपासून भौतिक जगाची निर्मिती कसे, आणि जेव्हा आपल्याला कळेल की असे एक कृष्ण आहेत, तेव्हा आपण भगवंतांची भक्ती किती दृढ करू. आपल्याला इझिली वाटतं अरे कृष्ण म्हणलं की कृष्ण येतात. अरे कृष्ण कोण आहे? तुम्ही विचार करा, कुठल्या या लेवलमध्ये आपण कुठे आहे? कुठेच नाहीये, हो ना. तर महाविष्णू येतात, मग महाविष्णूच्या श्वासावाटे ती ब्रह्मांडे बाहेर पडतात. त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट जा, गर्भोदकशाही विष्णू. त्यांना म्हणतात आता ही प्रत्येक भौतिक ब्रह्मांड निर्माण करून टाकली भगवंतांनी, आणि मग आय डोंट केअर असं नाही केलं. प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपामध्ये परत आले. गर्भसागर मध्ये उडलेले असे आहेत ते ना गर्भोदकशाही विष्णू असं म्हटलं जातं. ओके नाही. आता गर्भोदकशाही विष्णू आले, त्यांच्यापासून पुन्हा विस्तार झाला. मग नुसताच ब्रह्मांड निर्माण करून नाही दिलं, तर शिरोदकशाही विष्णूंच्या रूपाने, परमात्मा रूपाने ते प्रत्येक जीवाच्या सोबत राहतात. त्याच्यामुळे त्यांना शिरोदकशाही विष्णू असे. शिरोदक, क्षीर म्हणजे काय? दूध. दुधाच्या सागरावरती ते पहुडलेले असतात, म्हणून त्यांना शिरोदकशाही विष्णू असे म्हणतात, जे परमात्मा रूपाने प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये राहतात. आता तुम्ही लक्षात घ्या, जे जे काही अवतार असतात ना, ते ह्या शिरोदकशाही विष्णूंमुळे येतात. म्हणून मी तो लास्ट जे आहे ना सेक्शन, तो दिलेला आहे. ओके नाही. त्यांच्यापासूनच लीला अवतार येतात, त्यांच्यापासूनच गुण अवतार येतात, त्यांच्यापासूनच आवेश अवतार, युग अवतार आणि मन्वंतर अवतार, असे मी तुम्हाला चार्ट दिलेला आहे बघा. तर स्वामीनी माताजींनी मला विचारलं होतं की शक्त्यावेश अवतार वेगळा असतो का माताजी? तर मी तेव्हा तेच म्हटलं की आवेश अवतार हे दोन प्रकारचे असतात. तर एक शक्त्यावेश आणि एक भगवंतांचे विभूती सारखं असतात. जसं की लॉर्ड कपिला मी इथं दिलं, आणि नारद मुनी आणि लॉर्ड कपिला असं त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं. राईट, ठीक आहे. लक्षात आलं आता सगळ्यांच्या? हा चार्ट सगळ्यांना थोडा तरी कळलाय. तर पुरुष अवतार हे 3 आहेत, आणि बाकीचे जे लीला अवतार, गुण अवतार, आवेश अवतार हे भरपूर आहेत, ना. मन्वंतर अवतार, तर प्रत्येक संभवामी युगे युगे असे भगवंत का म्हणतात हे आता तुम्हाला. तर प्रत्येक भगवंत वेगवेगळ्या अवतारामध्ये इथं स्वतःला एक्सपांड करतात. त्याच्यामध्ये हा चार्ट जो आहे, हा बोला प्रभूजी. अवताराचे 2 प्रकार कुठले? शक्तावेश अवतार हा इथे दिलंय बघा, मी गॉड लिहिलंय, आणि पोटेन्सी म्हणजे शक्ती. कधी कधी जसं आहे की कपिल देव जे देवहूतींचे हे होत, कपिल, लॉर्ड कपिला, हो की नाही. तर ते कोण आहेत? तर ते भगवंतांचंच आवेश, म्हणून त्यांना वेगळं दिलेलं आहे. कळलं का स्वामींनी? फरक कळला का दोघांमधला? शक्तावेश म्हणजे काय? भगवंतांची शक्ती घेऊन जे येतात, जसं की व्यास मुनी आहेत, जसं की नारद मुनी आहेत. इव्हन तुम्ही जसं म्हणलं होतं, तर गुणाकेश प्रभूंनी मागे सांगितलं होतं की प्रशीले प्रभुपाद पण शक्तावेश अवतार आहेत का? येस. आपण त्यावेळेस नाही म्हणलो होतो की नाही असं प्रभुपादांना आवडणार नाही, बट प्रभुपाद व शक्ता आपण म्हणू शकतो. कारण काय, विशेष काहीतरी शक्ती दाखवली ना. जे प्रभुपादांनी कार्य केलं ते सामान्य व्यक्ती नाही करू शकत, म्हणून आपण. तर हे शक्तावेश म्हणजे भगवंतांची शक्ती घेऊन ते पुढे येतात, त्यामुळे त्याला शक्तावेश अवतार असं म्हणतात. आणि गॉड मध्ये कोण येतं? कपिल, परशुरामजी. परशुरामजींनी हे कपिल देव आहे. इव्हन आपले पृथ्वी महाराज जे आहेत ना, ते भगवंतांचे आवेश अवतार आहेत, पण अगेन इन द गॉड कॅटेगरी, नॉट इन शक्ती कॅटेगरी. पृथ्वी महाराज ज्यांनी यज्ञ केलं होतं ना खूप जास्त, आता भागवतम ज्यांचे झालेलं आहे त्यांना लक्षात येईल पृथ्वी महाराज कोण होते ते. तर पृथ्वी महाराज हे या गॉड कॅटेगरीमध्ये, लॉर्ड कपिला, पृथ्वी महाराज हे गॉड कॅटेगरीमध्ये, आणि पोटेन्सी म्हणजे शक्ती या कॅटेगरीमध्ये मग नारद मुनी आहेत, व्यासदेव आहेत, परशुरामजी आहेत, हे सगळे शक्तावेश अवतार. ठीक आहे.
तर हे ज्याला हे खालचं पहिलं ज्याला समजलं ना त्याला खालच्याला जा, ज्याला वरचं समजलं नाही त्यांनी खालच्याला आधी जाऊच नका. हा, तर एवढंच समजून घ्या की भगवंतांचे अनंत अवतार आहेत आणि भगवंत स्वतःला कसे विस्तार रूपात करतात. ते समजलंय की भगवंत जोपर्यंत भौतिक सृष्टीमध्ये स्वतः प्रवेश करत नाही तोपर्यंत भौतिक सृष्टीचा विकास होऊ शकत नाही. जोपर्यंत भगवंत विष्णू रूपामध्ये, कर्णोदक्षाही विष्णूच्या रूपामध्ये त्या सृष्टीमध्ये प्रवेश करत नाही तोपर्यंत भौतिक सृष्टी स्वतःहून विस्तारित होऊ शकत नाही. भौतिक सृष्टी काय आहे? शक्ती आहे. विदाउट शक्तिमान शक्ती काहीच करू शकत नाही आणि विदाउट शक्ती शक्तिमान काही करू शकत नाही. म्हणूनच आताच आपण राधा राणीचा महोत्सव जो साजरा केला राधाष्टमीचा त्यासाठी होता. ठीक आहे ना? हे लक्षात आलंय सगळ्यांना? आध्यात्मिक जगची निर्मिती कशी आहे, भौतिक जगाची निर्मिती. आता हे परपट वाचला नाही म्हणून मी पुन्हा एकदा इथं वाचते बरं का. कुणी वाचेल का? आणि हा पूर्णच्या पूर्ण जो तात्पर्याचा जो पॅरेग्राफ आहे ना तो तुम्ही अंडरलाईन करा आणि स्टार मार्क करा. 384 पानावरचा 384 पेजवरचा जो आहे ना, श्रीकृष्ण सर्वप्रथम अर्जुनाला सांगतात पासून ते सर्व ब्रह्मांडांमध्ये ते उपस्थित आहे पर्यंत पूर्ण पॅरेग्राफ इम्पॉर्टंट आहे. अंडरलाईन करून स्टार मार्क करा तो. राईट. आणि कुणी वाचेल का? अगदी सावकाश मोठ्या आवाजात हा पॅरेग्राफ सगळ्यांसाठी. मी वाचू माताजी. येस, वाचा माताजी. सर्व अर्जुनाला सांगतात की ते आपल्या आध्यात्मिक विस्तारित रूपांद्वारे संपूर्ण माताजी एकदम सावकाश वाचा. श्रीकृष्ण सर्वप्रथम अर्जुनाला सांगतात की ते आपल्या प्राथमिक, म्हणजे तो खूप महत्वाचा पॅराग्राफ आहे कारण प्राथमिक विस्तारित रूपांद्वारे संपूर्ण सृष्टीच्या अंतरी असणारा आत्मा आहेत. भौतिक सृष्टीच्या पूर्वी भगवंत आपल्या प्राथमिक विस्तारित रूपाद्वारे पुरुषावतार धारण करतात. एक मिनिट थांबा. पुरुषावतार धारण करतात म्हणजे कोणता अवतार धारण करतात? पहिला कर्णोदक्षाई विष्णू, बरोबर आहे. तर पुरुषावतार किती आहेत? 3 आहेत. त्यापैकी पहिला कर्णोदक्षाई विष्णू आहे. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन नका ठेवू, ठीक आहे. म्हणून भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती पूर्वी भगवंत पुरुषावतार धारण करतात. मी काय म्हणलं? अवतार. अवतार म्हणजे काय? वन हू डिसेंड्स. डिसेंड्स म्हणजे काय? जे आपल्यासाठी इथं येत आहेत. कुठं येत आहेत? भौतिक जगामध्ये येत आहेत. तर जिथं कर्णोदक्षाई विष्णू, तिथं महाविष्णूंचं, तिथून पासून ती भौतिक जग सुरू होतं हे लक्षात घ्या. तिथून पुढे हे भौतिक जग सुरू होतंय. राईट. हा, आता वाचा माताजी. आणि त्या पुरुषावतारापासून सर्वांचा उद्गम होतो म्हणून ते आता ह्या पुरुषावतारापासून सर्वांचा उगम होतो. सर्वांचा म्हणजे कोणाचा? भौतिक जगाचा. आणि भौतिक जगामध्ये जे कोणी जीवात्मे आहेत आपल्यासारखे त्यांचा सगळ्यांचा उगमस्थान इथं आहे. ठीक आहे. पुरुषावतारापासून लक्षात येत आहे दुर्गा माताजी? हो माताजी. येस. आपलं आहेत का केतकी माताजी? आहेत का? आहे ना? हा, लक्षात येत आहे कुठून काय होत ते? प्रभूजी संग्राम देवेंद्र प्रभूजी. हा, कारण खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेरणा सगळेजण आहेत ना इनलाईन? हो. प्रभूजींपैकी दोघंही आहेत का? सो कधी कधी कळत नाही, लक्षात येत नाही कारण व्हिडिओ बंद असतात ना, माहिती नसतं. तर बिकॉज इट इज इम्पॉर्टंट तर आपण ते शांतपणे घेतो. हा, चालेल. पुरुषावतारापासून सर्वांचा उद्गम होतो. आता पुढे बघा. म्हणून ते महत्त्वाचा आत्मा आहेत. थांबा. महत्त्वाचा आत्मा आहे. महत्त्व म्हणजे काय? ज्याच्यापासून भौतिक जगाची निर्मिती होते त्याला म्हणतात महत्त्व. इट इज नॉट, म्हणजे खूप कन्फ्युजन करणारा आणि शब्द येतो. महत्त्व म्हणलं की घाबरतात. आपण काय म्हणलं की सुंदर असं निरभ्र आकाश आहे, त्याच्यामध्ये बादल. ते बादल जे आहे ते काय करतं? आकाशाला थोड्या वेळासाठी झाकून टाकतं. त्याप्रमाणे आध्यात्मिक भगवंत जे गोलोक वृंदावनमध्ये बसलेले आहे त्यांचा जो प्रकाश आहे तो सगळीकडे पसरलेला आहे आणि त्याच्यामुळे आध्यात्मिक जग सगळं प्रकाशित आहे.
परंतु काही ठिकाणी हे बादल सारखं येतं, दॅट इज युअर महत्त्व. आता हे बादल काय येतं? कारण तिथं भौतिक जगाची निर्मिती होते. आणि मग काय होतं? त्या बादलमुळे भगवंतांचा ब्रह्मज्योतीचा प्रकाश इथं पोहोचतच नाही. इथं सगळा अंधार असतो त्या महत्त्वामध्ये. ओके नाही? महत्त्व म्हणजे काय? महत्त्व म्हणजे काय? की आता हे तयार झालंय. ओके नाही? बादल तयार झालंय, भौतिक जग तयार झाले. भौतिक जगाची प्रायमरी स्टेज आहे, बेसिक एलिमेंट्स म्हणूया आपण त्या ह्याला, महत्त्वाला. मग त्या महत्त्वाचा आत्मा कोण आहे? जसं भगवंत. आपण म्हणतो की आपल्या आत्मामध्ये कोण आहे? परमात्मा रूपाने क्षीरोदक विष्णू आहे आणि त्यांचा अंश अवतार म्हणजे आत्मा आहे आपल्या रूपामध्ये. परमात्मा आणि आत्मा दोघंही आहेत ना. सो दॅट आत्मा म्हणजे काय? भगवंतांचा पार्ट अँड पार्सल ऑफ द लॉर्ड असं आपण म्हणतो. तर आपला आत्मा इथं आहे, तर त्या महत्त्वाचा आत्मा कोण आहे? मग कोण आहे? कोण सांगितलं? भगवंत आहे. कारणोदकशाही विष्णू. कारणोदकशाही विष्णू. कुणी सांगितलं? मी माताजी, माधुरी माता. हरी बोल. आणि माधुरी मातेचे सोडून दुसरं कोणीतरी सांगायला पाहिजे होतं. मग नाही हरी बोल म्हणजे हरी बोल आहे, पण अजून कोणीतरी मला नवीन प्रेरणा. ह्याचा कोण आहे आत्मा? मग या महत्त्वाचा कर्णोदकशाही विष्णू. कारणोदकशाही विष्णू. सो रिमेंबर दॅट. माताजी पुढे घ्या. समग्र भौतिक शक्ती ही सृष्टीच्या उत्पत्तीस कारणीभूत नसते. येस. वस्तुतः महाविष्णू हे महत्त्वात अर्थात भौतिक शक्तीमध्ये प्रवेश करतात. येस. आपण तेच म्हणलं की मॅटर कॅन नॉट प्रोड्यूस मॅटर. सिम्पल लँग्वेज मध्ये सांगायचं तर मॅटर कॅन नॉट प्रोड्यूस मॅटर. केमिकल एकत्र येतात म्हणून जीवाची निर्मिती होते का? नाही. नो. म्हणून ते एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. एक स्त्रीचं जे स्त्री बीज आहे आणि पुरुषाचं जे पुरुष बीज आहे, ते दोघे एकत्र येतात आणि जीवाची निर्मिती होते का? ऍब्सोल्युटली नॉट. जरी मेडिकल सायन्स म्हणत असेल की जस्ट बाय की दोघं एकत्र येतात आणि म्हणून जीवाची निर्मिती होते, नो. अनलेस अँड अंटिल त्याच्यामध्ये प्राण जात नाही तोपर्यंत जीव निर्माण होत नाही. इट इज नॉट द युनियन ऑफ टू केमिकल्स. ऍक्च्युली तिथे आत्मा रूपानी, सीड रूपानी आत्मा जेव्हा जातो तेव्हा जीवाची उत्पत्ती होते. म्हणजे तुम्ही बघा, आपल्याला वाटतं की आपण प्रोजिनी क्रिएट करतो. नो, वी डोंट क्रिएट अवर प्रोजिनी. भगवंतांच्या सँक्शन शिवाय एकही गोष्ट पान सुद्धा हलत नाही, तर मुलांना कसं जन्म देणार? नाही देऊ शकत. सो दॅट्स वाय आपली मुलं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे आणि त्यांना कृष्ण भक्ती देणं किती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे लक्षात घ्या तुम्ही. जर महत्त्व स्वतः हलू शकत नाही तर आपण कोण म्हणतो ही माझी मुलं आहेत? इझिली म्हणतो ना, माझा मुलगा आहे हा. कोणाचा मुलगा आहे? माझा मुलगा आहे. कोणाचा मुलगा? हु इज द प्रोड्युसर? तुम्हाला वाटतं माझा मुलगा, माझी मुलगी, माझं कुटुंब, माझा परिवार. अरे तुला महत्त्व पासून भगवंतांचे इथं आहे तेव्हा ते सगळं क्रिएट होतं. हाऊ कॅन यू से दिस इज माय परिवार? त्या परिवारामध्ये अडकून आपला पूर्ण जन्म घालवतात. मग असं वाटतं माझा परिवार, माझं घर, माझं ते. जन्म जातो, येतो आणि जातो. आणि त्याच्यासाठी मग परत म्हणतात नाही बाबा, हे आहे माझ्या मुलांचं, हे आहे माझ्या मुलांचं, ते आहे म्हणून मला जप करणं जमत नाही. माझ्या मुलांचं कार्य आहे म्हणून मला. बर किती वाट बघायची? कैलाशची स्टोरी माहिती ना आपल्याला? कैलाशची स्टोरी, कैलाशची स्टोरी, स्टोरी कोणाला माहितीये? माहितीये माताजी. माधुरी माताजींना माहिती, बाकी कोणाला माहितीये का? कैलाश नावाचा एक व्यक्ती असतो ना, कैलाश नावाचा एक व्यक्ती असतो आणि ते नारद मुनी त्याला प्रत्येक वेळा म्हणतात की चला आता तुम्ही म्हणजे भगवंतांची भक्ती करा किंवा भगवंत धामामध्ये चला. तो म्हणतो नाही 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 नाही, तुम्हाला लक्षात येत आहे का माझी मुलं इतकी लहान आहेत, त्यांचं संगोपन कोण करणार? नाही नाही नाही, इतक्या लवकर तर मी काय तुमच्या सोबत येऊन भगवंतांचं दर्शन करून भगवंतांची सेवा करू नाही शकत. तर ते म्हणतात नारद मुनी ठीक आहे, मग मी किती वर्षांनी येऊ परत? तुम्ही या अजून 10 वर्षांनी परत या. 10 वर्षांनी तो व्यक्ती नारद मुनी पुन्हा येतात, म्हणतात की झाली की तुझी मुलं मोठी झाली की ते आता व्यवस्थित तिच्या स्वतःच्या पायावरती उभी आहेत, हे आहे. हो, पण अहो काही त्यांना काही कळत नाही. मोठी झाली पण त्यांच्याकडे काही एवढी योग्यताच नाहीये.
तर त्यांना मला बघावं लागेल ते ट्रेनिंग चांगलं मिळालंय का नाही मिळालंय. तुम्ही काय करा, अजून 10 वर्षांनी या. 10 वर्षांनी पुन्हा नारद मुनी येतात, म्हणतात कैलाश आर यू रेडी? नो नो नारद मुनी, माझी मुलं मोठी झाली आहेत, पण अहो आता त्यांचं लग्नाचं वय झालं, लग्न करायला पाहिजे त्यांची. लग्न केल्यानंतर त्याच्यासाठी मी आवश्यक आहे तिथे असणं. बरोबर आहे. नारद मुनी म्हणतात हा तुझा पॉइंट व्हॅलिड आहे, मग मी कधी येऊ परत? तुम्ही अजून एक 5-10 वर्षाने पुन्हा या. नारद मुनी म्हणतात कैलाश नाउ आर यू रेडी भगवंतांच्या सेवेसाठी, भगवत धामामध्ये जाण्यासाठी? नो नारद मुनी, तुम्हाला काय वाटतं मी असं कसं तुम्ही म्हणता? आता कुठं त्यांची लग्न झाली, आता तर कुठं त्यांना मला नातवंड बघायची. सो कैलाश वॉज नॉट रेडी. अगेन नारद मुनी परत येतात बिचारे काही वर्षांनी, म्हणतात नातवंड झाली आता तरी त्या संसारातनं बाहेर ये. नाही हो, काहीच कळत नाही, माझी सुना अजिबात चांगलं बघत नाही नातवंडांना, मलाच बघावं लागतं सगळं, मीच तो सगळं करणार आहे. त्यांचं सगळ्यांना त्यांच्याकडे लक्ष देणं माझं कर्तव्य आहे. नारद मुनी म्हणतात ओके ठीक आहे, मग तुझी नातवंड थोडी मोठी झाल्यानंतर पुन्हा मग मी येऊ का? हो ठीक आहे, तुम्ही थोड्या वर्षांनी पुन्हा या. पुन्हा येतो, त्याची नातवंड चांगली मोठी झालेली. हो असं कसं, आता माझी नातवंड, त्यांचं काय शिक्षण होतं काय नाही ते बघायला पाहिजे आता मला. असं करत करत एक दिवस म्हणतात की नाही ना, नातवंडांचं पण मला लग्न बघायचंय. सो कैलाश इज नॉट ऑलवेज एंगेज. आणि मग काही दिवसांनी नारद मुनी येतात, तेव्हा कैलाश तिथं असा झोपलेला असतो, त्याची मुलं नातवंड त्याच्या जवळ येतात, प्राण गेलेला असतो कैलाश हे असतो. तर आता मग नारद मुनी म्हणतात की सोडलं की देह तुझा, आता चल तू माझ्यासोबत भगवंतांची सेवा करण्यासाठी, तुला घेऊन जातो आपणाला. म्हणतात तर कुठं असतो तो? नसतोच तिथं कैलाश. कुठं असतो माहिती का? तिथं कोपऱ्यामध्ये एक साप असतो, तो त्यावेळेला तो असा हे करत असतो नाग. तर नारद मुनी डोक्याला हात लावून बसतात, कैलाश तू हा जन्म घेतलास. तर मग हार्ट टू हार्ट ते सांगतात की नारद मुनी, माझी मुलं माझं घर अजिबात चांगली सांभाळत नाही, कुणीतरी पाहिजे ना घराकडे लक्ष देणार, म्हणून मी हा जन्म घेतलाय. अँड आय एम व्हेरी हॅपी. म्हणून तो असं छान करतो आणि निघून जातो बियामध्ये. नारद मुनी म्हणतात नारायण नारायण. सो ही कैलाशी स्टोरी. सो आपण म्हणतो माझी, पण बघा महत्त्वामध्ये पण विष्णू प्रवेश केल्याशिवाय महत्त्वाची निर्मिती होत नाही. तसंच आहे आपली, म्हणून भगवंतांची कृपेशिवाय एक पत्ता पण का हलू शकत नाही हे आपल्याला लक्षात येत आहे. सो आणि आपण आयुष्यभर फसलेलं राहतो. मग तर मातेची पुढचं वाचा मग. जेव्हा महाविष्णू ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात तेव्हा ते पुन्हा स्वतःला परमात्मा रूपाने प्रगट करतात. हु इज दॅट परमात्मा? प्रेरणा सांगेल. की कारणोदकशाही विष्णू. ऐकत नाही आपण. जेव्हा महाविष्णू ब्रह्मांडांमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते पुन्हा प्रत्येक जीवामध्ये स्वतःला परमात्मा रूपाने प्रगट करतात. परमात्मा रूपाने कोणते विष्णू प्रगट करतात? मग गर्भोदकशाही विष्णू. हरे कृष्ण. नाही, परमात्मा शिरोदकशाही विष्णू. हा, परमात्मा रूपाने शिरोदकशाही. माझं लक्ष थोडस विचलित झालं तुम्ही जे सांगत होते. लक्ष विचलित झालं की काय म्हणतात, काय सावधानी दुर्घटना घटी असं येते आपलं भौतिक जगामध्ये. विचलित झालं परवडत, सतत सावध राहायला पाहिजे आपण. हो की नाही? हो की नाही? सृष्ट ब्रह्मांडांमध्ये परमात्मा रूपामध्ये स्वतःला प्रगट करतात. पुढे घ्या माताजी. आपल्याला अनुभव आहे की जीव शरीरामध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग उपस्थित असल्यामुळे ते सजीव राहते. ज्या क्षणी हे आध्यात्मिक स्फुल्लिंग शरीर सोडून जाईल, शरीर तसंच राहील, बाकी काहीच नसेल. कोण गेलं? आपण म्हणतो ना गेले हो ते आज सकाळीच गेले. कोण गेलं? ते तर तिथंच आहे, त्यांचं शरीर तर तिथंच आहे. कोण गेलं मग? हु लेफ्ट द बॉडी? आध्यात्मिक स्फुल्लिंग आत्मा परमात्मा जेव्हा हे शरीर सोडतील तेव्हा काहीच नाही राहणार. हो ना? आयुष्यभर जे मी माझं 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 केलं ते सगळं सोडावं लागतं. अँड डेफिनेटली वी शुड बी हॅपी की आपण हरे कृष्णा महामंत्र जप करतोय. ऍटलिस्ट आपली कैलाश सारखी गती नाही होणार, कुठल्या दुसऱ्या योनीमध्ये जाणार नाही. ऍटलिस्ट आपण भगवंत एवढे तरी गॅरंटी देतात, मनुष्य शरीर मिळेल आपल्याला ऍटलिस्ट नेक्स्ट बॉडी, आणि पुन्हा एक चान्स देतात. कारण का? स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. इतकं थोडासा जरी धर्म केलेला असेल तरी तो त्रायते महतो भयात.
कोणतं भय? मृत्यूचं भय. कोणतं भय? हे सगळं सोडून जावं लागेल त्याचं भय. हे सगळं भय केव्हा नष्ट होईल? स्वल्पमप्यस्य धर्मस्य. समजलं नाही? म्हणून हा हरे कृष्ण महामंत्र किती पॉवरफुल आहे. वी डोंट रिअलाइज द पोटेन्सी ऑफ दॅट मंत्र. आपण फुल लाईफ टाइम गेलं तरी विल नेव्हर रिअलाइज. ओके नाही? पण हे किती महत्वाचं बघा. हा आता हे कर, मागच्या पुढचं वाचा. आध्यात्मिक. आध्यात्मिक स्फुल्लिंगाच्या उपस्थितीविना शरीराचा विकासही शक्य नाही. हा, विकास आहे. अरे बाकीच्या त्या गोष्टी, जीवात्म्याचे क्रिएशन जाऊ दे, वाढ सुद्धा होणार नाही शरीराची. आपण म्हणतो ना 6 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन बॉडीमध्ये होतात. 6 प्रकारचे स्थित्यंतर शरीरामध्ये. कोणती 6 प्रकारची आहेत? कोणी सांगेल? उत्पत्ती, स्थिती, जन्म जन्म हा, जन्म. पहिला जन्म. वाढणे, नंतर पुनरुत्पादन, नंतर अजून स्थिर राहणे, हा, क्षय, नंतर नाश. हा, क्षय आणि नाश, क्षय होणे आणि मग नाश होणे. नाश होणे. आपण काय म्हणतो? बर्थ हा पहिला चेंज आहे ना. पहिला आपण जन्म घेतला. नंतर काय होतं? त्या शरीराची वाढ होते. ग्रोथ इज द नेक्स्ट फेज. थर्ड कुठला फेज आहे आपला? रिप्रोडक्शन. ओके नाही? आपल्यासारखेच जीवांची निर्मिती करतो. दॅट इज द थर्ड फेज ऑफ आवर लाईफ, रिप्रोडक्शन. आफ्टर दॅट कुठला फेज येणार आपल्या लाईफ मध्ये? स्थिर राहणे. मेंटेनन्स फेज. स्थिर राहणे, मेंटेनन्स. एक काही युगासाठी आपण सगळेजण, मला असं वाटतं, मेंटेनन्स फेज मध्ये आहोत आता सध्या. ओके नाही? मेंटेनन्स. आपण तुम्हाला माहिती का, लहानपणी ना पार्थ ते त्याला खूप गंमत वाटायची बरं का, की तो असं हे पुस्तक घ्यायचा आणि तो जो फेज आहे ना, ह्याच्यामध्ये आहे बघा ते चित्र नाही का? हा, हे चित्र नाही का आपलं भगवद्गीतेमध्ये? हा ना, की असं हे जन्म, हे वाढ होतीये, हे त्या स्टेज मध्ये. त्याला खूप गंमत वाटायची. कोणत्या फेज मध्ये? आई मी सांगतो. मी नाही का इथं आहे, तू नाही का इथं आहे, आपले आजोबा इथं आहेत, आपली आजी इथं आहे. असं त्याला खूप गंमत वाटायची त्याला ते. अरे मी शाळेत गेली होती. हा, हो मला दाराचा आवाज आला. तर त्या ह्याच्यामध्ये मला खूप गंमत वाटायची. आम्ही या फेज मध्ये. सो आपण बघायला पाहिजे आपण कोणत्या फेज मध्ये येते. ते पुस्तकाचा तो चॅप्टर, ते पेज बघा. हो ना? वी मे थिंक दॅट वी आर सो यंग, बट द टाइम तसं नाही काही ना. वे तर पुढे जातोच ना शेवटी. सो मेंटेनन्स म्हणजे काय? हा चौथा फेज झाला. नंतर काय होतं? ड्विंडलिंग म्हणजे काय? तो विनाशाकडे हे व्हायला लागतं. म्हणजे एक डिसीज, वार्धक्य, हे सगळ्या गोष्टी होतात. आणि लास्ट फेज इज डेथ. ही 6 प्रकारचे जे चेंजेस आहेत ते सुद्धा होत नाही जर आध्यात्मिक स्फुल्लिंग नसेल. ओके नाही? मग विकास होणं शक्य नाही. प्रभुपाद तिथे म्हणतात 6 प्रकारचे फेज आपण डिस्कस केले, पण विकास शरीराचा होत नाही. आणि बॉडी चेंज होतीये का? क्षणोक्षणी चेंज होतीये. एक क्षणोक्षणी असे पर सेकंद सुद्धा तुमच्या बॉडीचे सेल्स चेंज होतात. आपल्या सगळ्यांच्या बॉडीचे सेल्स चेंज होतात. प्रत्येक क्षणी चेंज होतीये. लहानपणीचा कोणाचा फोटो, अरे तू किती वेगळा दिसतोस असं वाटतं. आता पार्थला जर, आता तो यंग एकदम स्टेज मध्ये आहे, त्याला लहानपणीचे व्हिडिओज किंवा हे आवडत नाहीत. आणि वेड्यासारखं मी डान्स वगैरे केलं. तुम्ही काहीही रेकॉर्ड करता म्हणे, आणि तुम्ही काही तुम्हाला आवडतं असं म्हणतो तुम्हाला. पण म्हणलं अरे आम्हाला खूप छान वाटतं तो छोटासा बात बघायला वगैरे. बट पार्थ तिथंच आहे ना. पार्थची ग्रोथ झालीये फक्त. आपण तसंच आहोत, पण ग्रोथ झालीये. पण ते शरीर आहे का आपलं बालपणीचं? नाही, सोडून दिलं. तरुणपणचं शरीर आहे का? नाही, सोडून दिलं. आता आपण थोडेसे मेंटेनन्सच्या फेज मध्ये आलो. काही दिवसांनी ड्विंडलिंगच्या फेज मध्ये येणार. सो शरीर हे ऍक्च्युअली हे पण शरीरच आहे. बालक शरीर, त्याच्यानंतर हे शरीर. तर आपल्याला असं वाटतं की असं काही नसतं, पुनर्जन्म वगैरे काही नसतं, जन्म नसतं, मृत्यू नसतं, काही नसतं. अरे तू दिसतंय लहानपणीचं शरीर तुझं आणि आताचं शरीर सेम आहे का? नाही. हो ना? जसं होणार ग्रोथ वगैरे हे, तसं एक फेज येणार की ते शरीर सोडावं लागणार. पण कधी सोडेल? आध्यात्मिक स्फुल्लिंग गेल्यानंतर. बरोबर आहे? वाचा माताजी. त्याचप्रमाणे भौतिक सृष्टीमध्ये जोपर्यंत परमात्मा प्रवेश करीत नाहीत
तोपर्यंत भौतिक सृष्टी विकसित होऊ शकत नाही. हा पुढे वाचा मला. तुकल उपनिषदात सांगितल्याप्रमाणे प्रकृत्यादी सर्व भूतांतर्यामी सर्वशेषीच नारायण भगवंत सर्व परमात्मा सर्व ब्रह्मांडांमध्ये उपस्थित आहेत. हरी बोल, किती छान ना. लक्षात आलंय सगळ्यांच्या. आता हो. खाली त्या ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगितलं आहे की भगवंतांच्या 3 पुरुषावताराचे वर्णन कुठं केलेलं आहे? श्रीमद भागवतम मध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये 7व तंत्रामध्ये देखील त्याचे वर्णन केले आहे. आता जी आपण 3 रूप बघितली, विष्णुस्तु त्रीणी रूपाणी पुरुषाख्यान अन्यथो विदु. हा मंत्र हवा असेल तर मी तुम्हाला सांगते पूर्ण. ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी ऐका आणि मी वाटल्यास आपल्या ग्रुपवरती. सो विष्णुस्तु त्रीणी रूपाणी, विष्णुस्तु 3 रूपांनी हे कोशामध्ये सांगितलंय 7व तंत्रमध्ये. पुरुषाख्या अधो विदु. आता कुठले 3 रूप आहेत बघा. एकम तू महत्शास्त्र, एकम तू महत्शास्त्र, एक कोण आहे? मत तत्वामध्ये प्रवेश करणारे विष्णू. द्वितीयम तू अंडस्थ संस्थित, अंडस्थित कोणते आहेत? गर्भोदकशाही विष्णू. तृतीयम सर्वभूतस्थ, तृतीयम सर्वभूतस्थ परमात्मा रूपाने तृतीय सगळ्या भूतांमध्ये आहेत. तानि जंतवा विमुच्यते, हे जो जाणतो तो मुक्त होतो. तानि जंतवा विमुच्यते. आपण सगळे लिबरेटेड आहोत. हरी बोल. हरी बोल. आपण हे जाणलं. हा श्लोकाची व्याख्या बघा किती सुंदर आहे. विष्णुस्तु त्रीणी रूपाणी पुरुषाख्या अधो विदु, एकम तू महशास्त्र, बरोबर आहे, मत तत्वामध्ये. द्वितीयम अंडस्थित गर्भोदकशाही विष्णू. तृतीयम सर्वभूतस्थम तानि जंतवा विमुच्यते. हे जे जातो तो मुक्त होतो. ही इज ऑलरेडी अ लिबरेटेड सोल. म्हणून हा तात्पर्य आपण इतकं डिटेल मध्ये घेतलं, इतकं महत्वाचं आहे. हा ही लाईन अंडरलाईन करा आणि हा श्लोक मी पाठवते आपल्या ग्रुपवरती. ठीक आहे. मग हे ब्रह्मसंहितेमध्ये पण सांगितलंय, य कारणाद वजले भजती स्म योग. म्हणजे काय? कर्णोदक सागरामध्ये महाविष्णूच्या रूपामध्ये हे श्रीकृष्णा तुम्हीच आहात, म्हणून तुम्ही आदि मध्य अंत आहात. गोविंदम आदि पुरुषम तम अहम भजामी. ओके नाही? य कारणाण वजले भजती स्म योग. म्हणजे काय? त्या कर्णोदक सागरावरती योग निद्रेमध्ये तुम्हीच आहात भगवंता. तुमच्याच पुरुषावतारामध्ये तुम्ही निद्रिस्त आहात, म्हणून भगवंता तुम्ही सृष्टीचे आदी अंत आणि मध्य आहात. हे जो जाणतो तो लिबरेटेड. किती सुंदर आहे. सो हा एक्सरसाइज योग्य होता. इथपर्यंत आपण मुद्दाम तो इलॅबरेट केला. कोणाला वाटेल काय गरज एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये पडायची? कॉम्प्लिकेशन्स नाही येते. आपल्याला शास्त्र जाणून घ्यायची आहे ना. हे जेव्हा जाणणार तेव्हा आपल्याला अजून त्याच्यामध्ये. आता फक्त एकच श्लोक घेऊया आपण. आता याच्यात कन्फ्युजन आहे कोणाला काही? इतकं डिटेल मध्ये आपण घेतलंय. आता याची रेकॉर्डिंग आज आठवणीने टाकाल रेकॉर्डिंग. येस, नक्की नक्की आठवणीने टाकते. आणि रेकॉर्डिंग म्हटल्यास तुम्ही मग ते प्रभूजी काहीतरी युट्यूब वरती करतात, त्याच्यामुळे मग पासवर्ड लागत नाही त्याला काहीतरी. तर आपण तसं करूया. लक्षात आलं आता? हा खूप महत्वाचा विषय होता आजचा जो डिस्कस केलाय. आज मला ऍक्च्युली सिद्धी नाहीये, मला तिला सांगायला लागेल. कारण खरंच तिने पण भक्तीला इतकं सिरियसली घेतलं. मला खरंच तिचं कौतुक वाटतं. ती आपल्या भगवद्गीतेच्या क्लासला जॉईन झाली, पण आता ती 6 माळा वगैरे करते. म्हणजे आता ती त्या दिवशी राधाष्टमीच्या दिवशी तिची आई म्हणली की आम्ही स्त्री सूक्त म्हणत होता, पण ती एका कोपऱ्यामध्ये बसून शांतपणे जप करत होती. घरी महालक्ष्मी गणपतीचं सगळं चाललं होतं. ती एका कोपऱ्यात बसून महामंत्रच्या 6 माळा छान जप करत होती. सो हे कसं बघा ना, किती लहान वयामध्ये हे पकडतात. इट इज द म्हणजे भगवंतांची कृपा आहे ही, राधाराणीची कृपा आहे ही. असे भगवंत जे कुठं बघा तुम्ही कसे आहेत. सो म्हणून प्लीज रिक्वेस्ट आहे की हे तात्पर्य एकदा नाही, दोनदा नाही, 3दा वाचा. मागच्या वेळेस ज्यांनी वाचलं नाही त्यांनी पुन्हा वाचा. आता बघा तुम्हाला किती छान समजेल ते. हा विषय समजून घेण्याचा विषय, हो की नाही?
म्हणून का बरं भगवंत आदी आहेत, मध्य आहे, अंत आहे हे समजणं आवश्यक आहे आपल्याला. ठीक आहे, तर आता कन्फ्युजन नाही कोणाला, आपण पुढे जायचं. माताजी आदि अंत्य मध्य जो आहे त्याला सनातन असं म्हणतात ना, येस, पूर्वी पण होता आता पण आहे. आधी अंत सन. हो, मग आणि व्हॉट इज अवर सनातन धर्म? वी आर इटर्नली द सर्वंट ऑफ द लॉर्ड. हाच सनातन धर्म आहे. सनातन धर्म असं करतात ते तो काय धर्म आहे? हो. धर्म म्हणजे काय? धर्म तू साक्षात भगवत प्रणेत. धर्मम तू साक्षात काय काय डेफिनेशन आहे है ना धर्माची डेफिनेशन? धर्मम तू साक्षात भगवत प्रणेत. भगवंतांची शरण घेणं हा एक आणि एकच धर्म आहे, दुसरा कुठला धर्म नाहीये. मी हे आहे, मी त्या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे, मी ह्या जातीचा आहे, मी त्या काय आहे? धर्मम तू साक्षात भगवत प्रणित. वी आर ऑल इटर्नली कनेक्टेड. आपण सगळे एकत्र आहोत आणि म्हणून प्रभुपादांच्या मिशन मध्ये इतकी युनिटी आहे. कोणी रशियन असतं, कोणी US मधलं असतं, कोणी भारतातलं असतं. एकमेकांचे लँग्वेज कदाचित कळत नाही, बट दे नो द हार्ट. प्रत्येक जण प्रभुपादांच्या मिशन मध्ये त्यांना माहिती आहे की वी आर म्हणजे आम्ही प्रभुपादांच्या मिशन मध्ये आहोत आणि भगवंतांची सेवा करण्याची इच्छा आहे. आता माझी आई समजा UK मंदिरामध्ये सेवा करते, ती काय खूप जास्त चांगलं इंग्लिश बोलू शकत नाही, तिला इंग्लिश बोललेलं कळतं पण ती त्यांच्या लँग्वेज मध्ये बोलत नाही, बट ते एकत्र सेवा करतात, ती त्यांच्या बरोबर सेवा करते. आणि ती म्हणते की ती इतकी सिम्प्लिसिटी आहे म्हणे सोनाली त्यांच्यामध्ये, इतकी छान त्यांच्यामध्ये अतिशय साधे भक्त आहेत म्हणे. आपल्याला वाटतं ते फॉरेनचे. कुणी दिलं त्यांना एवढं एज्युकेशन, कुणी दिलं त्यांना तेवढं ट्रेनिंग? प्रत्येक डोक्यावरती इतकं छान असा पदर घेऊन ते भगवंतांची सेवा करतात. तिथं अगदी छान सगळे नियम फॉलो करतात. तर का? प्रभुपादांनी आपल्याला सगळ्यांना कनेक्ट केलंय. म्हणून प्रभुपादांनी खरं तर ते काय म्हणतात त्याला, काय आपण म्हणतो काय, विश्वशांती ऍक्च्युली प्रभुपादांनी केलेली ती. प्रभुपादांनी सगळ्या जगाला, आज तुम्ही जा फॉर एक्झाम्पल स्वाती माताजी जर उद्या ऑस्ट्रेलियाच्या कुठल्या मंदिरात गेला तर त्यांचं तितकंच छान स्वागत होईल. अरे प्रभुपादांचे अनुयायी आहेत, हे आहेत का, मी ह्यांचे शिष्य, म्हणजे इतकं छान स्वागत होईल. तर म्हणजे प्रभुपादांची ही फॅमिली इतकी सुंदर आहे ना. समजा का? कारण हे ना, हे सगळी फिलॉसॉफी माहिती आहे. कृष्ण एकटे आहेत. ईश्वर काय आरसभृत्य, एकेल ईश्वर कृष्ण आरसभृत्य, सगळ्यांना माहितीये. एकेला ईश्वर कृष्ण असं कोण म्हणतं? चैतन्य महाप्रभू म्हणतात. कृष्ण एकच ईश्वर आहे, आरसभृत्य म्हणतात. काही खरं नाहीये, डेमी गॉड आहे, फॉल्स आहे असं म्हणतात. किंवा आपली योग्यता नाहीये, चैतन्य महाप्रभू डेफिनेटली म्हणू शकतात. ओके नाही? का बरं? कारण का त्यांच्यापासूनच हे सगळं आहे. म्हणून दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, मग आपण आज फक्त 21वा श्लोक घेऊ आणि मग थांबूया. आता बघा भगवंत इतकं सांगून, म्हणून मी म्हणलं ना, पहिल्याच श्लोकामध्ये भगवंतांनी बाउन्सर देऊन टाकला आपल्याला. तो समजून घ्यायला आपल्याला 2-3 सत्संग लागले. ओके नाही? हा कसला, म्हणजे पहिल्याच बॉल मध्ये 6 मारलाय भगवंतांनी. 6 काय आपली बोलती बंद करून टाकली भगवंतांनी. अरे काय बाबा भगवंता, तू सगळं सांगून टाकलं, आता काय सांगतो? आधी तुझे, मध्य तुझे, अंत तुझे, आता काय तुझी विभूती जाणून घेणार आहे आम्ही. सो पहिल्याच बॉल मध्ये त्यांनी 6 मारलाय. आता बघूया पुढे काय काय बॉल्स येतात ते. आदित्यानाम अहम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान मरीची मरुतामस्मी नक्षत्राणाम अहम शशी. ओके नाही? आदित्यानाम अहम विष्णू, आदित्यांमध्ये कोण आहे? मी विष्णू आहे. ज्योतिषाम रविरंशुमान, सगळ्या ह्याच्यामध्ये सर्वात जास्त कोण प्रकाशित आहे? सूर्य. ओके नाही? मरीची मरुतामस्मी, मरुत गणांमध्ये मरीची मी आहे. नक्षत्राणाम अहम शशी, नक्षत्रांमध्ये चंद्र कोण आहे? मी आहे. ज्या ठिकाणी भगवान विशेष ऐश्वर्य अशी गोष्ट दिसतीये, त्या प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. सूर्याकडे बघून डोळे दिसतात, सूर्याकडे बघू शकतो का आपण? नाही. फक्त आपण सनराईज बघू शकतो, सनसेट बघू शकतो. मधल्या वेळेमध्ये सूर्याकडे बघून दाखवा ना, तळपणाऱ्या प्रखर सूर्याकडे बघून दाखवा ना. बघू शकतो का?
बघितलं शक्यच नाही, असं करतो आपण. इतका तेज आहे, दैदिप्यमान आहे सूर्य. सो मी एक गोष्ट सांगते, म्हणजे महाराजांनी सांगितली म्हणून मी रिपीट करू शकते इथं. तर एकदा महाराज असं जात होते त्याच्या, आणि असं सूर्याकडे त्यांनी बघितलं, तळपणारा सूर्य. सो महाराजांनी काय म्हणलं, हा तळपणारा सूर्य म्हणजे गृहस्थ लाईफ आहे म्हणा. तळपणारा जो सूर्य आहे ना, दॅट इज गृहस्थ लाईफ. आणि जो असा छान उगवणारा सूर्य आहे ना, जो ज्याच्याकडे बघून खूप छान वाटतं, दॅट इज ब्रह्मचारी आश्रम. असं म्हणून महाराज स्वतःच हसायला लागले. का बरं महाराजांनी अशी उपमा दिलेली असेल बरं? कारण काय, तळपत्या सूर्यप्रकाशामध्ये हो अवघड सागर. असतं, म्हणून गृहस्थ आश्रमच्या रिस्पॉन्सिबिलिटी पण खूप जास्त असतात, आणि त्याच्यामुळे भगवंतांची भक्ती करायला थोडीशी अवघड असते. ब्रह्मचारी लाईफ मध्ये थोडंसं काय असतं, यू कॅन गिव्ह मॅक्सिमम टाइम टू कृष्ण भक्ती. आपल्याला कसा वेळ काढायला लागतो, है ना. तर म्हणून महाराज खूप हसायला लागले असं म्हणून. गृहस्थ लाईफ इज दॅट स्कॉचिंग सन इन द मिड, असं म्हणलं. मिडल ऑफ द डे, मध्य दिवसाचा मध्य वेळेला जो असतो सूर्य, ते म्हणजे गृहस्थ लाईफ आहे. कारण काय, थोडस जास्त अवघड आहे ना, डिफिकल्ट आहे आध्यात्मिक हे करणं. पण असे आपल्याकडे, पण भागवतम, पूर्ण सगळं भागवतम हे गृहस्थ भक्तांनीच भरलेलं आहे, है ना. आपल्याला जरी वाटत, भागवतम मध्ये असे खूप एक्झाम्पल आहे जे गृहस्थ होते. अर्जुन स्वतःच गृहस्थ होता ना, पण तो भगवंतांचा अगदी निष्णात भक्त होता. ठीक आहे. तर मग भगवंत असे सांगतात की आदित्याना मी विष्णू आहे, सगळ्या दैदिप्यमान ह्याच्यामध्ये मी सूर्य आहे, मरुतगणांमध्ये मरीची मी आहे, आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. ओके नाही. आपण जे बघितलं की सूर्याच्या प्रकाशाशिवाय एकही वनस्पती उगवत नाही. कुठली रिॲक्शन, प्रेरणा कोणत्या रिॲक्शन मुळे होतात? संश्लेषण. पाण्याची. हा. तिचं फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस. आपण काय सायन्स मध्ये शिकलो, फोटोसिंथेसिस. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण. वा. प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण. प्रकाश आपण काय म्हणतो, अन्न निर्मिती करण्यासाठी काय काय आवश्यक असतं? सूर्यप्रकाश आवश्यक आहे. विना सूर्यप्रकाशची फोटोसिंथेसिस होत नाही, अन्नाची निर्मिती होत नाही. म्हणून हा सूर्य जो आहे तो मी आहे, असं भगवंत म्हणतात. आणि चंद्र काय करतो, आपण बघितलेलं आहे. चंद्र प्रकाशामध्ये रस निर्माण करतो. रस निर्माण करतो. फळांची जी चव, भाज्यांची जी चव, औषधांमधला जो औषधी गुणधर्म आहे, तो चंद्र प्रकाशामध्ये निर्मिती होती. म्हणून चंद्र आणि सूर्य हे देखील मीच आहे. आता हे डायरेक्टली मी नाहीये बरं का, विभूती सांगतायत भगवंत, ऐश्वर्य सांगतायत. सूर्य म्हणजेच भगवंत असं नाहीये. भगवंतांचा एक विभूती म्हणजे सूर्य आहे, भगवंतांची विभूती एक म्हणजे चंद्र आहे. ज्या ज्या गोष्टी आपण आता हे बघणार आहोत, ती सिरीज कशी आहे, त्या सगळ्या गोष्टींमध्ये जे सर्वोच्च आहे, सर्वात चांगलं आहे ना, ते भगवंत आहे. जसं की पर्वतांमध्ये कोण सर्वात ग्रेट आहे? हिमालय पर्वत. ओके नाही, हिमालय पर्वत. तर ते म्हणजे भगवंतांचे ऐश्वर्य आहे. हे आता आपण बघणार आहोत आणि हे लक्षात घेणार आहोत. का हे सगळं सांगतात? पुन्हा एकदा, कारण प्रत्येक ठिकाणी बघितल्यानंतर आपल्याला भगवंतांचं स्मरण व्हावं. केशु केशुच भावेशु, मी मागे आपण म्हणलो होतो, केशु केशुच भावेशु हा शब्द फार महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कोणत्या कोणत्या भावामध्ये हे भगवंता तुमचं नित्य स्मरण व्हावं. कोणाला? अर्जुनाला म्हणतोय का? नाही, अर्जुन आपल्यासाठी सांगतोय. आपल्यासारखे भौतिक जीवात्मे जे आहेत ना, ते भगवंतांचं स्मरण करत नाही. अर्जुन सकाळ त्यांचा सतत सोबतच भगवंत त्याच्या, तर आपल्यासाठी हे सांगायला सांगतोय कृष्णाला. सो केश कोणत्या कोणत्या भावामध्ये भौतिक जगा प्रकृतीच्या द्वारे मी तुमचं स्मरण करू शकतो, है ना, आपल्यासाठी येते. आदित्यानाम विष्णू. आता हा श्लोक वाचेल का कोणी? हरे कृष्ण. आदित्यानाम अहम विष्णु ज्योतिषाम रविरंशुमान मरुतास्मि नक्षत्राणाम अहम शशी. हरे कृष्ण. अजून कोणी वाचेल?
हरे कृष्ण माताजी. हा वाच. आदित्यानाम अहम विष्णु ज्योतिर्षा रविरंशुमान मरीची मरुताम अस्मि नक्षत्राणाम अहम शशी. हरी बोल. अजून कोणी वाचेल प्रभूजींपैकी? किती माताजी वाचताय? हा मी वाचते माताजी. हा वाचा ना. आदित्यानाम अहम विष्णु ज्योतिर्षाम रविरंशुमान मरीचिर्मरुतस्मास्मि नक्षत्राणाम अहम शशी. हरी बोल. प्रभूजींपैकी कोणी वाचेल? हरे कृष्ण. हा वाचा प्रभूजी. आदित्यानाम विष्णु ज्योतिषाम रवि अंशुमान मरीचिमृताम अस्मि नक्षत्राणाम अहम शशी. हरे कृष्ण. हरी बोल. ठीक आहे. तर ज्याप्रमाणे आता प्रत्येक ब्रह्मांडांमध्ये किती सूर्य आहे? एकच आहे बर का. प्रत्येक भौतिक ब्रह्मांडांमध्ये एकच सूर्य आहेत, हो ना? ठीक आहे. तर मग ब्रह्मांडांमध्ये अनेक सूर्य असल्याचा सिद्धांताला वेद स्वीकारत नाही. सूर्य हा एकच आहे आणि ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे चंद्र प्रकाशमान होतो त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशामुळेच नक्षत्रही चमकतात. ठीक आहे. आपण आता इथे थांबूया आज. तर आता कोणाचा आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं काही डाऊट आहे? कुठलाही डाऊट विचारू शकता तुम्ही. आपण आज खूप महत्वाचे श्लोक आणि महत्वाची फिलॉसॉफी डिस्कस केली आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? माताजी प्रभुपादांचा अवतार कुठला? म्हणजे नाही प्रभुपादांचा माताजी असं लक्षात घेऊ नका. प्रभुपादांचा अवतार बघ. अवतार सेन्स काय माताजी, की आपण शक्तावेश अवतार म्हणजे काय असतं? ज्या ठिकाणी भगवंतांची शक्ती विशेष रूपाने प्रगट होते. मला तेच विचारायचं होतं. प्रभुपादांनी असं कधीच म्हणलेलं नाही बरं का शक्तावेश अवतार. हे प्रभुपादांचे डिसायपलला वाटतं की इतकं चांगला प्रचार करणं अवघड आहे ना, म्हणून प्रेमाने म्हणतात की प्रभुपाद शक्तावेश अवतार. मला ते आपण म्हणतो. प्रभुपादांनी कधी सांगितलेलं नाही बरं का असं. प्लीज तो डोक्यातनं काढून टाका. प्रभुपाद कधी कसं काय म्हणतील? प्रभुपादनी एवढी शास्त्र दिलीत आपल्याला आणि भगवंत किती सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही बघा बेसिक डिफरन्स बघा तुम्ही. काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय होतं, संत आले, संतांनी सांगितलं तुम्ही विठ्ठलाची भक्ती करा, पण लोक ते विसरून गेले, त्या संतांना सर्वस्व मानलं. हे ऍप्लिकेबल नाहीये. ओके नाही. जसं की आता मी स्वामी समर्थांचं, त्यांनी नाही सांगितलं माझी भक्ती करा, पण लोक आज फक्त स्वामींची भक्ती करतात. हे भगवंतांचे असे आहे की ते येतात आणि आपल्याला तिकडे जावं अशी त्यांची इच्छा असते. प्रभुपाद नेव्हर सेड ही शक्तावेश अवतार. ते डोक्यातून पूर्ण काढून टाका. मी कशासाठी म्हणलं, प्रभुपादांचे भक्त आपल्यासाठी इतक्या तीव्रतेने प्रचार कसा केला, तर शक्ती विशेष प्रगट झाली म्हणून. सामान्य मनुष्य करू शकत नाही, काही विशेष शक्ती असल्याशिवाय. एज ऑफ 70 कसं शक्य आहे ना माताजी? म्हणून आपण असं प्रेमाने म्हणतो प्रभुपादांनी कधीच. या चार्ट मध्ये कुठेही प्रभुपाद नाही बसत बरं का, प्लीज. आता केलं तर प्रभुपादांना राग येईल, वाईट वाटेल. हो माताजी. माताजी एक शंका होती. 6 स्थित्यंतर सांगितली ना, बर्थ, ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेंटेनन्स, ड्विंडलिंग आणि शेवटचं कुठलं? डेथ. नाश. अच्छा. हा बरोबर. नाश. तर वाढ. हा बोल माताजी. तुम्ही एक्सप्लेन म्हणजे बोलत होत्या काहीतरी, मी अडकवलं मध्ये. नाही तेच सांगत होते मी. तेच सांगत होते. हो माताजी, मला एक प्रश्न आहे की आता हे आपण सगळं अवतार वगैरे बघितले, मग आता नरसिंह अवतार, राम अवतार, मग हे सगळे जे अवतार आहेत ते कुठे येतील? मग हेच म्हटलं ना मी, शिरोधकशाही विष्णूंच्या खालचा चार्ट बघा आता तुम्ही, इथपर्यंत कळला. ह्याच्या खालचा स्टडी करा. लीला अवतार आहेत, गुण अवतार आहेत, आवेश अवतार आहेत, युग अवतार आहेत. नरसिंह भगवान कुठे येतील तूच सांगू शकशील आता? लीला अवतार. येस, लीला आहे ती, है ना?
लीला अवतार आहेत. तर ऍक्च्युअली या भौतिक जगामध्ये कृष्ण हे डायरेक्टली येतच नाहीत. अवतार हे क्षीरोदकशाही विष्णू पाठवतात, एक 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 अवतार. की नाही? म्हणूनच जेव्हा पृथ्वीवरती खूप हे होतं तेव्हा सगळी देवी देवता आठवतं का आपलं की त्राहिमाम त्राहिमाम भगवंता वाचवा, कोणाकडे जातात? ब्रह्माजींकडे जातात. की खूप त्रास होतोय, असुरांपासून खूप त्रास होतोय, तर मग ब्रह्माजींकडे जातात. ब्रह्माजी तुम्ही कारण काय, ब्रह्माजी परम पितामह आहे सगळ्यांचे. मग ब्रह्माजी म्हणतात मी काय करू शकत नाही, चला आपण कोणाकडे जाऊ? विष्णू भगवानकडे जाऊ. मग ते कुठल्या विष्णूकडे जातात? या विष्णूंकडे जातात, क्षीरोदकशाही विष्णूंकडे, जे क्षीरसागरावरती पहुडलेले आहेत. दोन्ही रूपांमध्ये आहे. क्षीरसागरावरती पहुडले, आपल्या परमात्मा रूपामध्ये पण. क्षीरसागरावरती जाऊन ते म्हणतात की हे भगवंता आता अवतार घ्या तुम्ही, आता ह्या जगामध्ये या तुम्ही, अवतार घ्या भगवंता, कारण असुरांचा नाश करण्यासाठी. मग भगवंत बोलतात, ते फक्त ब्रह्माजी समजतात. ब्रह्माजी हे सगळ्यांना सांगतात. सो ब्रह्माजी देखील भगवंतांचं डायरेक्ट दर्शन करू शकत नाही, ते फक्त हार्ट टू हार्ट ऐकतात. मग ते जागा करण्यासाठी काय करतात? पुरुष सुक्ताची प्रार्थना करतात. ओके नाही? पुरुष सुक्त म्हणतात सगळे देवी देवता मिळून, ब्रह्माजी स्वतः सुद्धा. मग भगवंत जागे होतात, क्षीरोदकशाही विष्णू. मग ते म्हणतात की डोंट वरी, आय एम देअर. डोंट फिअर वेन आय एम हिअर. असं कोण म्हणतं? क्षीरोदकशाही विष्णू. डोंट फिअर वेन आय एम हिअर असं म्हणतात. आणि मग एक एक अवतार त्यांचे येतात तिथून. परंतु जेव्हा कृष्ण येतात तेव्हा हे कृष्ण डायरेक्टली येतात, नॉट फ्रॉम विष्णू. जेव्हा कृष्ण येतात तेव्हा गोलोक कृष्ण येतात, नॉट फ्रॉम विष्णू. ऍक्च्युअली गोलोक कृष्ण, वृंदावन कृष्ण. कृष्ण येतात, कृष्ण स्वतः येतात. हा फरक आहे. कृष्ण जेव्हा येतात तेव्हा कृष्ण येतात, असेच येतात. बघू तरी काय चाललं आहे भौतिक जगामध्ये, जे मी एक्सपान्शन करून ठेवलेलं आहे. कृष्ण स्वतः येतात. म्हणून कृष्ण, दॅट्स वाय आपण नेहमी म्हणतो की वृंदावन कृष्ण काहीच करत नाही, ते लीला करतात, आनंद घेतात, आनंद देतात. म्हणून ब्रजमध्ये कृष्ण कसे असतात? तुम्हाला गंमत सांगते, आता वेळ पण वाढत चाललाय, तुम्हाला गंमत सांगते. परवा विश्वरूप प्रभूजींनी काय सांगितलं माहिती का? हे जे आपल्याला वाटतं ना वृंदावन वृंदावन आपण म्हणतो ना आपण हे, सो वृंदावन हे एक एअरप्लेन आहे, टचच नाही करत भौतिक जगाला. किती गंमत आहे, मला इतकं वेगळं वाटलं ना ते ऐकल्यानंतर. अयोध्या हे एक प्लेन आहे, या भौतिक भूलोकवरचं एक प्लेन आहे. त्याच्यामुळे जेव्हा भौतिक जगाचा विनाश होईल तेव्हा अयोध्या आणि वृंदावन तसेच राहणार आहेत, कारण ते एअरप्लेन सारखे असे लँड झालेत त्याच्यावरती. असंच असेल 84 कोसचं वृंदावन लँड झाले भौतिक जगामध्ये. जसं आध्यात्मिक जगात आहे तसं इथं लँड झालेलं आहे ते. दॅट्स वाय आपण म्हणतो की हे वृंदावन आणि ते वृंदावन मध्ये काही फरक नाही. आपल्याला तसं कळत नाही, कारण आपल्या हृदयामध्ये तेवढे अनर्थ दडी बाळून बसतात ना. आपल्याला नाही वाटत जेव्हा आपण वृंदावनला जातो तेव्हा आपल्याला बाकीच्या गोष्टी दिसतात, पण ते ऍक्च्युअल वृंदावन इथे प्रगट झालंय. ते ऍक्च्युअल अयोध्या धाम इथे या भूलोकवरती प्रगट झालेलं आहे. प्लेन आहेत ते, प्लेन एअरप्लेन आहेत, म्हणजे स्पिरिच्युअल प्लेन्स आहेत. त्याच्यामुळे भौतिक जे असं वरती येईल ते प्लेन. गंमत आहे, हे थोडं ऍडिशन झालं, जास्त कन्फ्युज होऊ नका त्याच्यामध्ये, पण विचार करा थोडासा त्याच्यावरती. हा येस. सो कृष्ण मीन्स ऍक्च्युअल कृष्ण. बाकीचे जे आहेत ते लीला अवतार वगैरे, मग ते क्षीरोदकशाही विष्णूंकडनं येतात. जसे की परशुराम जींचा अवतार आहे, जसं की नरसिंह भगवान अवतारित होतात. अजून कोण आहे? बुद्ध अवतार. हे सगळे यांच्यापासून येत आहेत. क्षीरोदकशाही विष्णू. कृष्ण जेव्हा येतात तेव्हा तो पहिले जे कृष्ण आहेत ज्यांच्यापासून सुरू झालं डायरेक्टली येतात. सी हाऊ ग्रेट कृष्णा इज. म्हणून ते एवढे आकर्षित करतात आपल्याला. म्हणून ते एवढे आकर्षित करतात. हरी बोल. हे तुम्हाला लक्षात आलं तरी आजचं डिस्कशन सार्थक. आपला कृष्णाविषयीचं आकर्षण 1% नाही 0.1% जरी वाढलं तुमच्या सगळ्यांचं, तरी मी म्हणेल की जे आपण एक्सप्लेन केलं ते सगळं हे झालं. नका कळू दे पुरुष अवताराचं झंझट, इतकं जरी कळलं की कृष्ण काय आहेत ते खूप झालं. एक महामंत्र आपण छान म्हणला तरी खूप झालं, मनापासून नाव घेतलं तरी.
दॅट वॉज द होल पर्पज ऑफ एक्सप्लेनिंग एव्हरीथिंग. हे त्याचा मूळ उद्दिष्ट होता, हे सगळं एक्सप्लेन करण्याच्या मागे. म्हणून आपल्याला कळा एक केला ईश्वर कृष्ण आर सबकृत्य. का कृत्य का म्हणलंय? कारण कृष्ण नाही तर काहीच नाही. कृष्ण नाही तर देवी देवता नाही, कृष्ण नाही तर कुणीच नाही, काहीच नाही. म्हणून आपण कृष्ण भक्त. ठीक आहे, थांबूया मग आपण आज इथं. माताजी, आज अध्यात्माच्या पहिल्या वर्गात बसून सगळं काही समजून घेतल्यासारखं वाटत आहे. नाही पण छान, चांगलं वाटलं ना. तुम्ही किती छान सांगितलं म्हणून ते इतके आकर्षक आहे. रिझल्ट इज दॅट ओनली. तो सगळ्याचे कन्क्लुजन हेच आहे. वाटलं की झालं सगळं. चालेल माताजी, मी व्हिडिओ ऑन करत नाही कारण मला सारखं सारखं झोपावं लागते, म्हणून मी ऑन करत नाही. तुम्ही काही कसंही असलं तरी चालेल, आपण चालेल, काही हरकत नाही. पण तुम्ही आहात मला माहितीये. हो. आजकाल वनिता माताजींचा पण व्हिडिओ ऑफ असतो, माताजींचा नेहमी ऑन असायचं नाही तर. ठीक आहे, पण तुम्ही ऐकतात नाही मला माहितीये. हरे कृष्ण माताजी, ऑन आहे, जरा बाहेर होते खाली उतरले. अच्छा ओके माताजी, नो प्रॉब्लेम. हरे कृष्ण माताजी. हा हरी बोल योगेश्वरी. हरी बोल तुमच्यासाठी. खूप छान समजून सांगितलं. प्रयत्न केला म्हणजे अवघड आहे की प्रयत्न केला सांगण्याचा. नाही एवढं सोपं नाही समजण्यासारखं, म्हणजे ते तुम्ही एक्सप्लेन केलं म्हणजे माताजी विचार करा तुम्ही. काय आम्हाला तर काहीच कळलं नसतं. आमच्या सारख्याला समजलं थोडंफार, म्हणजे विचार करा तुम्ही कुठल्या लेवलला समजावून सांगितलं. तुम्ही सगळे खूप चांगले भक्त आहात, छान आहात, सिन्सिअरली वे करतात, पण अजून आपली तीव्रता वाढावी म्हणून एवढं एक्सप्लेन केलं. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खूप लवकर छान भक्तीमध्ये प्रगती करावी, प्रेरणा आहे, तुम्ही आहेत सगळ्यांनी. जास्तीत जास्त केळकी माताजी आहेत, सगळे प्रभूजीच आहेत, म्हणून हे सगळं आहे. खरंच खूप छान समजावून सांगितलं माताजी. हे खूप कन्फ्युजन आहे, नाही तर त्या सगळे अवतारांमध्ये कन्फ्युजिंग आहे. नक्कीच. तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे मला थोडीशी शक्ती मिळाली. गुरु महाराजांची कृपा आहे. तर आपण एकमेकांसाठीच प्रार्थना करूया की आपल्याला हे सगळं समजलंय, कळतंय, पण नाही वळतंय असं नको होऊ देऊ भगवंता. तुम्ही सर्व आहेत म्हणजे काय, म्हणजे ईश्वर परमकृष्ण हे कळलंय, पण वळू पण द्या आम्हाला एक दिवस, असं आपण प्रौपदांना प्रार्थना करूया. ठीक आहे. पांचात कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभैर्यच पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. शील प्रभुपाद की जय. भगवद गीता महाग्रंथ की जय. गौर प्रेमानंदी. हरी हरी बोल. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. माताजी दंडवत प्रणाम. माताजी, मला आतापर्यंत फक्त जप करावा एवढं वाटत होतं, पण आता तुम्ही समजावून सांगितल्यामुळं ते समजून जप करण्यात काय आनंद आहे हे कळायला लागलं. मी तुम्हाला नेहमी म्हणायचे माताजी, जेव्हा पण आपली भेट व्हायची तेव्हा तुम्ही म्हणायचे की मला जप करायला आवडतं माताजी, पण मी तुम्हाला म्हणायचे तुम्ही जेव्हा तुम्ही फिलॉसॉफी कळेल तेव्हा तुमच्या जपातला आनंद अजून वाढेल माताजी. म्हणून आज कळालं माताजी मला. शास्त्र समजून किती आनंद आहे ना, शास्त्र समजून घेण्यामध्ये. बरोबर. प्रभुपादांची कृपा ही शास्त्र, त्यांनी एवढे कष्ट घेतलेत ना, रात्री जागरण करून काढलेले आहेत. आपण आपल्याला वाचणं फार सोपं आहे. पुढच्या वेळेला मी अजून एक गंमत सांगणार आहे की कृष्ण भक्ती तुम्हाला वाटेल फार सोपी आहे. एक गंमत मला कळली आहे, पुढच्या वेळेला सांगेल. थोडस जरा काय म्हणतात त्याला तुमची उत्सुकता वाढत. भागवत असताना कळलेली आहे आणि मी ही प्रभूजींची पण डिस्कस केली. बापरे म्हणलं, ह्याच्यापेक्षा तर 16 माळ जप करणं खूप चांगलं आहे. मलाही तेच वाटत आहे की 16 माळा जप करणं खूप सोपं आहे. जे की तुम्ही समजावून सांगता ते किती कठीण आहे समजून घेणं, दुसऱ्याला सांगणं. प्रभुपादांनी खूप छान सांगितलं आहे आणि तुम्ही तसंच सांगताल. एक दिवस येईल की तुम्ही सांगताल हे सगळं नक्की येईल. हरी बोल. हरी बोल.